नमस्कार, आमची मुंबईच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज सकाळी इथे येत असताना मला पोस्टमन काका भेटले. हो, पोस्टमन काका आहे ना लक्षात का विसरलात? कदाचित खूप दिवसांनी नाव कानावर पडलंय म्हणून थोडं वेगळं वाटत असेल, पण गेली अनेक दशकं हे पोस्टमन काका, पोस्ट ऑफिस, टपाल पेटी आणि पोस्टाची स्टॅम्प तिकीटं आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होते. म्हणजे आजही आहेतच, पण या डिजिटल युगामध्ये त्याचं स्वरूप थोडं थोडं बदलत चाललंय. पण आजही भारतीय टपाल सेवेबद्दलचा आपल्या सगळ्यांच्या मनातला तो हळवा कोपरा अजूनही तसाच आहे आणि त्यांच्याबद्दलचा आदर सुद्धा. आजही एखाद्या व्यक्तीच्या, संस्थेच्या किंवा ठिकाणाच्या नावाने पोस्टाने टपाल तिकीट प्रकाशित करणं म्हणजे त्या व्यक्तीचा, संस्थेचा किंवा ठिकाणाचा गौरव असल्यासारखं मानलं जातं. आज आपणही अशाच एका टपाल तिकिटाच्या प्रकाशनाला जाणार आहोत. एम विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर अर्थात MVIRDC, ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड सेंटर या नावाने ओळखतो, या वास्तूने, या संस्थेने आपल्या कारकिर्दीची दैदिप्यमान 55 वर्ष पूर्ण केली आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून जागतिक व्यापारात आपल्या देशाचं महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने या संस्थेने आजवर भरीव कामगिरी केली आहे. आणि म्हणूनच या संस्थेच्या सन्मानार्थ भारतीय पोस्टल सेवेने एक विशेष पोस्ट पाकिट तसंच एका पोस्टल स्टॅम्पचं प्रकाशन केलं आहे. मुंबईच्या कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीत हा दिमागदार सोहळा 15 एप्रिल रोजी पार पडला. देशाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या एका संस्थेने तशाच दुसऱ्या संस्थेचा गौरव करण्याचा हा योग होता. हम इंडियन पोस्ट एंड टेलीग्राफ डिपार्टमेंट के आभारी हैं कि उन्होंने स्पेशल कवर वर्ल्ड ट्रेड सेंटर MVRDC वर्ल्ड ट्रेड सेंटर के नाम पे निकाला है. ये हमारे लिए बहुत बड़े उत्साह की बात भी है और एक बहुत बड़ा प्राउड मोमेंट है, क्योंकि हमारी सर्विसेज रिकग्नाइज की है उन्होंने ट्रेड और इंडस्ट्री के बारे में. वी बिलीव इन जैसे प्रॉस्पेरिटी थ्रू ट्रेड एंड ऑल्सो कनेक्टिंग बिजनेस ग्लोबली, जैसे व्यापार दूसरे देशों में कैसे बढ़ सकता है, एक्सपोर्ट्स कैसे बढ़ सकते हैं और ट्रेड और इंडस्ट्री का प्रोत्साहन कैसे हो सकता है. ट्रेड और इंडस्ट्री की जो दिक्कतें हैं, ट्रेड और इंडस्ट्री को जो कैपेसिटी बढ़ानी है, सस्टेनेबिलिटी करनी है, ये सब में हम क्या सहयोग कर सकते हैं और ये सहयोग करते आए हैं 55 साल से.
उसी रिकग्निशन में आज ये स्पेशल कवर रिलीज़ किया गया है और हम ये सहयोग करते रहेंगे। आज वर्ल्ड ट्रेड सेंटर के 55 साल पूरे होने के संदर्भ में इस ओकेजन पे इंडिया पोस्ट ने एक स्पेशल पोस्टल कवर और एक कस्टमाइज स्टैम्प जारी किया। एक्चुअली वर्ल्ड ट्रेड सेंटर ने निर्यात, ट्रेड एंड कॉमर्स के लिए इन दशकों में बहुत महत्वपूर्ण काम किए हैं और इसको एक्नॉलेज करने के लिए भारत सरकार ने आज ये स्पेशल कवर निकाला। और हमारा विशेष रूप से इनसे लगाव इसलिए है क्योंकि इतने ज़्यादा एक्सपोर्टर्स और निर्यात के लिए काम करते हैं और इंडिया पोस्ट भी अब निर्यात में बहुत अच्छी तरह से घुस गया है और लॉजिस्टिक्स एक इम्पॉर्टेंट पार्ट है ट्रेड एंड कॉमर्स का। तो हम भी बहुत तैयार हैं इनके साथ कोऑपरेट करने के लिए और मैं आशा करता हूं कि जो इन्होंने इतनी महत्वपूर्ण चीज़ें की हैं वो भविष्य में भी करते रहें और बहुत शुभकामनाएं। और आने वाले दिनों में भारत और भारत का इकोनॉमिक इन्फ्लुएंस पूरे दुनिया में बढ़े, इंटरेक्शन बढ़े और हम एक बड़े प्लेयर हैं ही और भी बड़े बने। तो आय लुक फॉरवर्ड। थँक यू। कालच आमचे जे फाउंडर प्रेसिडेंट होते सर एम विश्वेश्वरैया, त्यांच्या नावाचा इंजिनियर्स डे पण सेलिब्रेट होतो। तर वर्ल्ड ट्रेड सेंटरची लेगसी तेव्हापासून जी सुरू झालेली आहे आणि लास्ट 5 वर्षामध्ये जेव्हापासून आमचे कलंत्री सर चेअरमॅन तेव्हापासून खूप सगळं डेव्हलपमेंट झालेलं आहे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये। आमची पूर्ण ग्रीन बिल्डिंग आहे, तिथे 3 बिल्डिंग जे आहेत तुम्हाला जे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या कंपाऊंडमध्ये दिसतात ते सगळे ग्रीन बिल्डिंग आहे। आमच्याकडे सोलारचे पॅनल्स आहे, आम्ही पहिली बिल्डिंग आहे ज्याच्यावरती एवढे सगळे सोलारचे पॅनल्स लागलेले आहेत। आम्ही स्पोर्ट्सवरती खूप जास्त भर देतो। आमचे लाखोने MSMEs मेंबर्स आहेत। विमेन एम्पॉवरमेंट, स्टार्टअप्स ह्याच्यावरती आम्ही एवढा भर देतो आणि त्यांना आम्ही प्रॉपरली एक्सपोर्टर्सना त्यांच्याबरोबर भेटवून त्यांचा बिझनेस कसा इंटरनॅशनल लेवलवरती जावा ही आमची नेहमी प्रयत्न असतोच आणि आम्ही ते सक्सेसफुली एवढे वर्ष पूर्ण करतो आहोत। आपल्या भारतातील सांस्कृतिक विविधता म्हणजे आपल्या देशाचं खरं वैभव. प्रत्येक राज्यात त्या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण भाषा, पेहराव, संस्कृती, संगीत आपल्याला पाहायला मिळतं. पण इतकी विविधता असून सुद्धा आपल्या सगळ्यांमध्ये असणारी एक देशाची भावना म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता. ही एकात्मता वृद्धिंगत व्हावी यासाठी विविध राज्यांचा स्थापना दिन सोहळा एकत्र साजरा करण्याची संकल्पना देशभर राबवली जात आहे. आज आपण राजस्थान आणि ओडिसा या 2 राज्यांच्या स्थापना दिनाला जाणार आहोत, जो साजरा झाला महाराष्ट्र राज्याच्या लोकभवनात. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी लोकभवन इथे राजस्थान आणि ओडिसा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहाय्याने सादर करण्यात आला. यावेळी म्हारो राजस्थान व बंदे उत्कल जननी ही राज्यगीते सादर करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिसा राज्यांच्या लोकगीत आणि नृत्याला राज्यपालांनी भरभरून शाबासकी दिली. विद्यार्थ्यांनी राजस्थानचे चरी नृत्य केसरियो बालमा या गीतासह सादर केलं. तसंच ओडिसाचं संबलपुरी ढलकाई नृत्य लोकगीतासह सादर केलं. भारत सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिसा राज्य स्थापना दिवस लोकभवन इथे आयोजित करण्यात आला होता. भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा, नृत्य आणि खाद्य संस्कृती वेगळी आहे. ही विविधता हीच देशाची शक्ती आहे असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरोडकर, समितीचे सदस्य पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत नानवरे, राज्यपालांचे परिवार प्रतिबंधक डॉक्टर निशिकांत देशपांडे आणि पालिकेच्या उपायुक्ता डॉक्टर प्राची जांभेकर उपस्थित होते. आता आपण पाहणार आहोत अग्निशमन सेवा सप्ताह, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आमची मुंबईमध्ये.
आपण सगळे आपल्या घरात अगदी सुरक्षित राहतो, पण ही सुरक्षितता अशीच अबाधित ठेवण्यासाठी आणि एखाद्या संकटाच्या प्रसंगी आपल्या मदतीला धावून येण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान नेहमी तत्पर असतात. केवळ आगीच्या घटनांमध्येच नाही, तर एखाद्या नैसर्गिक आपत्तीत किंवा अपघाताच्या स्थळी सुद्धा हे अग्निशमन दलाचे जवान आपल्या मदतीसाठी धावून येतात. अगदी आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांना वाचवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. दिनांक 14 एप्रिल 1944 रोजी मुंबई गोदीत SS फोर्ट स्टिंकिन या जहाजावर स्फोट होऊन लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या 66 जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं. या जवानांच्या स्मरणार्थ 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा सप्ताह अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळला जातो. या सप्ताहात अग्निशमनाबाबत जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच अग्निशमन सेवेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी फायर ड्रिल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सप्ताहाच्या समारोप प्रसंगी बक्षीस समारंभ तसेच संयुक्त संचलन ध्वजारोहण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वांद्रे कुर्ला संकुलातील पटांगणात 20 एप्रिल रोजी हा समारोप सोहळा पार पडला.
जाणार आहोत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष माननीय रवींद्र माधव साठे यांनी लिहिलेल्या राष्ट्रभाव या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. दादर पूर्व येथील वसंत स्मृती इथे हा दिमागदार प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मिहाना पब्लिकेशन्स पुणे आयोजित या कार्यक्रमाला माननीय आमदार अमित साटम आणि माननीय आमदार अतुल भातखळकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे माजी सरकार्यवाह आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश जोशी हे या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मंडळी, ह्यानंतर तुम्हाला मी दूरदर्शन मधल्या एका विशेष कार्यक्रमाला घेऊन जाणार आहे, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आमची मुंबईमध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या दूरदर्शन केंद्रात नेहमीच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. असाच एक कार्यक्रम नुकताच 17 एप्रिल रोजी पार पडला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
आणि शिवजयंती हे दोनही कार्यक्रम संयुक्तपणे पार पडले. पाहूया हा विशेष कार्यक्रम. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोनही महापुरुषांनी आपल्या समाजाला खूप मोठ्या देणग्या दिल्या. समानतेच्या आणि न्याय व्यवस्थेच्या. आपल्या दूरदर्शनच्या वरळी केंद्रात नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकत्रितपणे साजरा करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रवीण कुमार कपाडे, भाऊसाहेब पगारे, उज्ज्वला चंद्र मोरे, मीनाक्षी सिंग, कल्पना गोखले आदी मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्राध्यापक आशालता कांबळे यांनी आपले विशेष विचार व्यक्त केले. देशामध्ये सिंधू संस्कृतीच्या नंतर पहिल्यांदा बुद्धाने दिलेली आहे. त्याची ओळख पहिल्यांदा बुद्धाने केलेली आहे. आणि मग त्यानंतर आपण बघतो आहोत की ही सगळी मूल्य असलेलं राज्य सम्राट अशोकाचं. तर ही जी मूल्य आहेत बुद्धाने दिलेली त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे कुणीही दुःखी असू नये, बहुजन हिताय, सगळे जण आनंदी असायला पाहिजे, सुखाचं जीवन सगळ्यांनी जगायला पाहिजे, अशा पद्धतीचं ते सूत्र होतं. आणि हे जे तत्वज्ञान होतं समतेचं तत्वज्ञान, या समतेच्या तत्वज्ञानाला बुद्धांच्या काळामध्ये सुखवती तत्वज्ञान या नावाने ओळख होती. तर हे सुखवती तत्वज्ञान याचा अर्थ काय की जिथे कोणीही शोषित असणार नाही, जिथे कोणाचं कसलंच शोषण होणार नाही, सामाजिक शोषण होणार नाही, आर्थिक शोषण होणार नाही,
कोणत्याच प्रकारचं शोषण इथे होणार नाही आणि सगळेजण अतिशय आनंदाने समान न्यायाने सगळेजण एकमेकांशी चांगल्या पद्धतीने वागून बंधुतेच्या नात्याने वागून सगळेजण सुखाने राहतील. मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटूया आमची मुंबईच्या पुढच्या भागात अशाच अनेक सकारात्मक, स्फूर्तिदायक आणि मनोरंजक घडामोडी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.